मोकलाचे। प्रफुल्ल मोकल, आपकी लिस्ट अगर नहीं होगी तो उसे जमा करिए, प्लेइंग लिस्ट। ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ है, कौन से खिलाड़ी आप खेलेंगे, क्योंकि ये मैच इंपॉर्टेंट है। जो जीतेगा सुपर 8 में और जो हारेगा वो एक और मौका पाएगा। इसके बाद लूजर लूजर का मैच होगा। पहला मुकाबला पारगांव के कप्तान थे, ओले के कप्तान थे, एक दूसरे के सामने। फिर से मुकाबला वही होगा। पारगांव से प्रफुल्ल मोकल बिलोंग करते हैं, लेकिन वो दापोली के कप्तान है, और अजीत मुंगाजी या ओले के कप्तान। पहला मैच हुआ था सुमित डोंगरे पक्ष अजीत मुंगाजी। अब होगा प्रफुल्ल मोकल वर्सेस अजीत मुंगाजी। और जब तक आपकी लिस्ट नहीं आती ना, यहाँ पे गेंद नहीं फेंकी जाएगी, ये ध्यान रखे। एक टीम में 14 खिलाड़ी, 18 गांव 16 टीमें, 224 खिलाड़ी। 18 गांव के 224 खिलाड़ी ऑक्शन में सोल्ड हुए। उसके बाद ये सबसे बड़ी प्रतियोगिता बनी। प्लेइंग 11 की लिस्ट विराज एंटरप्राइजेस दापोली यहाँ पर सबमिट करेगी। उसके बाद मुकाबला शुरू होगा। लेकिन राज एंटरप्राइजेस वडगर, इनके ओर से इनाम आ रहा है। राज इंगले, इनके ओर से इनाम आया गेंदबाज कलीम शेख के लिए। यहाँ पे लगातार 3 विकेट लेते तो 1000 मिलेंगे, और लगातार नहीं लेकिन एक ओवर में अगर एक भी विकेट लेते तो हर विकेट के लिए 200 का इनाम दिया जाएगा। श्रेया स्पोर्ट्स वडगर, स्वागत है आप सभी का। वेलकम अमन वास्कर, बहुत सारी शुभकामनाएं सपन मूवी के लिए। आप बहुत आगे जाए, शानदार आपके एक्टिंग के साथ आपकी पूरी टीम काम करती है यूट्यूब पर। कोविड के बाद कई लोग एक्टर बने, कोविड के बाद सबको मौका मिला। कई लोग घर पे बैठे थे, ऐसे में यूट्यूब का मज़ा सभी ने लिया। टिकटॉक, इंस्टाग्राम पे कई वीडियोस, रील्स फेमस हुए, और रील्स पे कई लोग रातों रात स्टार बनते हैं आजकल। आइए मैच की शुरुआत करेंगे। 6 ओवर का एक और मैच होगा, लेकिन लिस्ट का इंतजार। उसके बाद गेंद फेंकी जाएगी। धीरज राणावत सर, आयोजककर्ताओं का इशारा आया कि लिस्ट पहले चाहिए, बाद में मैच होगा शुरू। कि आपके कौन से खिलाड़ी खेल रहे हैं। गेम ऑन। कलीम शेख, इनाम बहुत है आपके लिए। पहली ओवर स्ट्राइक पर प्रसाद गायकवाड़ फ्रॉम ओले। बोथ द टीम ऑल द बेस्ट। सुपर 8 का मैच, जो जीतेगा सुपर 8 में आज होगा क्वालिफायर। डे 3 दीबा पाटिल चषक 18 गांव प्रीमियर लीग। जो खिलाड़ी अपने हुनर जौहर दिखाएगा, सुर्खियां बटोरेगा, वो सुपर 8 में जाएगा। पिछले मुकाबले में 33 की पारी लेफ्टी प्रफुल्ल मोकल, ग्रामीण में सदगुरु सीमेंट्स टीम में खेलते हैं पारगांव के, लेकिन अब विराज एंटरप्राइजेस के कप्तान है, दापोली के कप्तान प्रफुल्ल मोकल। लेफ्टी इज वेरी डेंजरस। क्रिस गेल की बैटिंग देखी है आपने आईपीएल में, सिक्सर किंग। ये भी सिक्सर किंग है प्रफुल्ल मोकल, ताबड़तोड़ बल्लेबाज। एक कप्तान जब आपको चुना जाता है ना, तो 100% खेलिए अच्छा। इन्होंने किया, पहले मैच में 33 बनाए, अच्छी बैटिंग की। ये मुकाबला इंपॉर्टेंट है, महत्वपूर्ण बल्लेबाजी। यॉर्कर कलीम शेख फ्रॉम वडगर। कलीम शेख पिछले मैच में 7 रन 2 विकेट, कंजूसी ओवर थी इनकी। अजीत मुंगाजी जानते हैं कि इसको ज्यादा मौका देंगे तो फायदा होगा, और कलीम शेख के खिलाफ प्रफुल्ल मोकल को बच के रहना होगा। बैटल अच्छा है, ये बैटल अच्छा है। कवर पे खेला, गैप शॉट, ड्राइव, मरीन ड्राइव से खूबसूरत कवर ड्राइव, 4 रन।
रायगड ठाण्याची जनता बेस्ट वर्सेस बेस्ट, मजा आएगा इस ओवर में। बेस्ट वर्सेस बेस्ट, मैंने कहा चौका लगने के बाद डॉट बॉल आई, कभी बाजी इधर कभी बाजी उधर, ईट का जवाब पत्थर से। कलीम शेख भी कम नहीं है, इसीलिए अजित मुंगा जी ने पहले ओवर इनके हाथों पर दी। मुश्किलें मुसीबत कई आएगी, देखिए रेस में जीतने वाले घोड़े को पता नहीं होता जीत क्या है, लेकिन वो दौड़ता है। इसलिए आपके लाइफ में कभी तकलीफ आए ना तो ये सोचिए कि आपका मालिक आपको जिताना चाहता है। मुश्किलें तकलीफ संघर्ष से इंसान बनता है। एक बड़ा खिलाड़ी सुमित डोंगरे 2 बार मिस्टर आरपीएल रहे, तीसरा सीजन किरण पवार ने मैन ऑफ द सीरीज की कार जीती। सुमित डोंगरे लगातार 2 बार पनवेल प्रीमियर लीग का खिताब एज ए कैप्टन रॉयल कोलंबो ने जीता। ये संघर्ष होता है लाइफ का, और जो संघर्ष करता है ना, मुश्किल में अच्छा खेलता है, उससे दर्शक याद रखते हैं, वो बड़ा खिलाड़ी बनता है। व्हाइट बॉल, हमारे स्कोरर का पूरा ध्यान है, ये व्हाइट बॉल है। सुदर्शन स्कोरिंग की भूमिका में, स्वागत है आपका। टैपिंग बॉल क्रिकेट, बेस्ट वर्सेस बेस्ट, कलीम शेख भी कम नहीं। वडगर के ये गेंदबाज, कमाल की ओवर है इनकी, इकोनॉमिकल कंजूसी ओवर। प्रफुल्ल मोकल ने भले पिछले मुकाबले में कई बड़े बड़े शॉट लगाए, लेकिन जब आप मैच जीतते हैं ना तो आपके खिलाफ बड़े खिलाड़ी आते हैं। बेस्ट वर्सेस बेस्ट, कलीम शेख अंतिम बॉल, यॉर्कर बॉल, कंजूसी ओवर। शायद 2 ओवर डिजर्व करते कलीम शेख। इकोनॉमिकल ओवर, कोई विकेट नहीं मिला लेकिन पैसा वसूल। 1 ओवर का खेल समाप्त। विरांश एंटरप्राइजेस का स्कोर है, टॉस हार के पहले बैटिंग 7 रन, लॉस ऑफ 0। भूमिपुत्र बघा पेटून उठला प्रीमियर लीग 16 टीमें, एक टीम में 14 खिलाड़ी, 224 खिलाड़ी, 18 गांव। 224 खिलाड़ी जितने भी सेलेक्ट हुए ना, जो नहीं हुए वो भी बढ़िया थे। जो अच्छा खेलेगा उसके लिए ताली बजेगी। ये क्रिकेट खेल ही ऐसा है, 1 ओवर 7, 6 ओवर का मैच। प्रफुल्ल मोकल 1 ओवर में शायद गेंदबाज की ताकत बढ़ी थी। पावर प्ले के ओवर के बाद एक और दूसरी ओवर। रोहित पाटिल, पहली बॉल, छोटी बॉल, बड़ा शॉट, डीप स्क्वायर लेके ऊपर से, ऑन कॉमेंट्री बॉक्स, स्टैंड एंड डिलीवर, छक्का। हे माणूस की जपून दिन जिस तरीके से एरोप्लेन दिबा पाटिल साहब के नाम से हवा में जाएगा, वैसे गेंद गई हवा में। पिछले ओवर का गुस्सा निकालेंगे, ये बड़ा विकेट, पकड़ो क्या जीतो मैच। राजा जोशी, भंगार पड़ा, छोड़ोगे कैच तो कैसे जीतोगे मैच। आपने ये तो घायल शेर को मौका दिया। प्रफुल्ल मोकल की कैच छोड़ना शायद महंगी साबित होगी इस मुकाबले में। अब जितने बड़े स्ट्रोक आएंगे ना राजा जोशी, ये कैच याद आएगी आपको। 14 रन। रोहित पाटिल फ्रॉम पारगांव बॉलिंग ट्रैक पर, बैटिंग करेंगे ओवले के प्रसाद गायकवाड़। कौन सा खिलाड़ी कौन से गांव से, ये दर्शकों को पता होना चाहिए यूट्यूब पर या फिर मैदान पे, तब वो सोचते कि ये खिलाड़ी ओवले के, ये खिलाड़ी पारगांव के। ऐसे में आइडेंटिटी जो है ना गांव की, वो बनती है। कई खिलाड़ी बाइक जीत रहे टेनिस बॉल में। समाधान वास्कर ने सोने की चैन जीती ओवले में। राउंड विकेट, शॉट एंड पोल, हाफ ट्रैकर, बल्ले का मुंह खोला और सीधा डग आउट पे बॉल। खिलाड़ू कक्ष, गेंद सीमा पार, पैटर्न शॉट, 6 रन।
को उनके मुकद्दर के कोरे सफेद पन्ने कोरे नहीं रहे थे। ये मुकद्दर का सिकंदर बनेगा। गैप शॉट ऑफ ड्राइव, बहुत बढ़िया। मरीन ड्राइव से खूबसूरत कवर ड्राइव, 4 रन। पानी की तरह बरसते हुए छक्का चौका, स्विच इट रिवर्स, डीप बैकवर्ड कवर पॉइंट, आउट ऑफ द स्टेडियम, आउट ऑफ द बाउंड्री। दैट्स अ क्लियर माइटी हिट, छक्का। रिवर्स छक्का मारने वाला प्रसाद गायकवाड़। इससे पहले ये रिकॉर्ड बनाया था, रिवर्स शॉट छक्का मारा था एक बल्लेबाज ने। ये दूसरे खिलाड़ी। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का टोटल होगा स्कोरबोर्ड पे 12 के रन रेट से 2 ओवर 24 बगैर कोई नुकसान पे। माफ कीजिए, स्कोरर ऐड करना है 6 रन। 2 ओवर 15 के रन रेट से 30 रन बगैर कोई नुकसान पे विरांश एंटरप्राइजेस दापोली। प्रसाद गायकवाड़ विचुमा नाइट को याद करेंगे। 4 रिवर्स शॉट खेले थे, 4 छक्के इनके बल्ले से आए थे और रिवर्स शॉट में हमेशा अपनी ताकत दिखाते हैं प्रसाद गायकवाड़। ओवले से बिलोंग करते हैं। रिवर्स शॉट 2 धारी तलवार। और रिवर्स शॉट का निर्माण किसने किया टेनिस बॉल में, तो संतोष दादा मात्रे, इनका भी जिक्र करेंगे, वो भी ओवले से। लेकिन कई खिलाड़ी है जिन्होंने रिवर्स शॉट खेलकर अपनी पहचान बनाई। किरण पवार ने 1 हैंड 6 मारा। उसके बाद कई बड़े बड़े खिलाड़ी आजकल अलग अलग तरीके से छक्के मार रहे हैं जिनकी चर्चा होती है। 30 रन, कोई विकेट नहीं, प्रफुल्ल मोकल। लेकिन वापस वो बैटल होगा बेस्ट वर्सेस बेस्ट, कालिम शेख वर्सेस प्रफुल्ल मोकल। आइए उस बैटल को वापस देखेंगे जो पहले ओवर में हुआ था। 7 रन कंजूसी ओवर रही कालिम शेख की, वडगर के ये गेंदबाज। इकोनॉमिकल ओवर, कंजूसी ओवर। क्या फिर से वो अपना जलवा दिखाएंगे या प्रफुल्ल मोकल अपने जोहर दिखाएंगे? शॉट एंड पुल, वाइड स्लॉन्ग ऑन। अजित मुंगा जी के हाथों पर बॉल, अच्छी फील्डिंग, 1 रन। कालिम शेख के लिए इनाम है यहाँ पर, 1 विकेट के लिए 200, लगातार 3 विकेट आएंगे तो 1000। इनामों की कमी नहीं होती टेनिस बॉल क्रिकेट में। आपके पास टैलेंट होना चाहिए। अच्छा खेलोगे तो ताली और बुरा खेलोगे तो गाली। ये टेनिस क्रिकेट में हमेशा दर्शकों ने देखा है। प्रसाद गायकवाड़ ये बड़ा खिलाड़ी है। जब भी बड़ा खेल होता है ना तो बड़ा खिलाड़ी बनता ही है। ये मैच इंपॉर्टेंट है, सुपर 8 के लिए जाओगे आप अगर ये जीत मिलती है। सही है, ये ओवर संभल के खेलना है। देखिए यही कर रहे बल्लेबाज। कालिम शेख की ओवर ना, इनके पास वेरिएशन है। ये गेंद की रफ्तार, गति परिवर्तन और वेरिएशन से ओवर करते हैं। तो ऐसे में सिंगल डबल की ओवर अगर बनेगी बगैर कोई नुकसान पे तो बात बनेगी टीम विरांश एंटरप्राइजेस के लिए। नो रिक्स, कलीम शेख। श्रेया स्पोर्ट्स के टीम ओनर राजेंद्र सर, आइए मंच पर, स्वागत है आपका। राज इंगले सर, वेलकम। बैटकट शॉट मिड शॉट स्क्वायर लेग पर गेंद, 1 रन मिलेगा। कलीम शेख कंजूसी ओवर है, कमाल की ओवर। अगर ये मैच 10 ओवर का होता तो कलीम 3-4 ओवर करते। ऐसे गेंदबाज होने चाहिए। वडगर के गेंदबाज है, वडगर भी 18 गांव में आती है, शामिल है, तो उनको मौका मिला खेलने का। दीपा पाटिल चषक सीजन 1। एक और बॉल, ये गलती है। फुल टॉस, टॉस किया, फुल टॉस यानी मोतीचूर का लड्डू, 6 रन। स्कोर आगे पहुंचा हुआ 39 रन, 39 ऑन बोर्ड। प्रसाद गायकवाड़ ऑन फायर। लाइन खराब है, आउट ऑफ द ऑफ स्टंप, वाइड बॉल, प्रेशर ऑन द बॉलर। 40 रन स्कोर बोर्ड पे। तीसरी ओवर प्रोग्रेस में है।
ऐसे में एक्स्ट्रा रन आते हुए श्रिया स्पोर्ट्स वडगरचे संघमालक राज इंगले यांना मी विनंती करेन या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत या साहेब आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत टेंबे एक और बॉल शॉर्ट पॉइंट लेग से फाइन लेग में लॉन्ग लेग पर फील्डर है फेंकेंगे 2 रन मुकम्मल 42 अच्छा मुकाबला बना है थोड़ा स्पीड अप करना होगा अंपायर का सिग्नल आता हुआ अगले मुकाबले का टॉस भी करेंगे लूजर वर्सेस लूजर विनर वर्सेस विनर का मैच है अंतिम बॉल कलीम शेख गुड बॉलिंग शॉट एंड पुल डीप स्क्वायर लेग में फील्डर को चकमा दिया मिस फील्डिंग अंतिम बॉल पे आया धुआंधार चौका छोटा सा ड्रिंक ब्रेक लेंगे 3 ओवर का खेल समाप्त है 3 ओवर में विरांश एंटरप्राइजेस दापोली का टोटल स्कोर है 46 लॉस ऑफ 0 विकेट एक और बड़ी पार्टनरशिप साझेदारी प्रफुल्ल मोकल प्रसाद गायकवाड़ के द्वारा गुड बैटिंग फोर्टी सिक्स पार्टनरशिप लंबी साझेदारी पहले मैच में भी अजीत मुंगाची और उनके साथ प्रशांत कामली जो बल्लेबाज थे उन्होंने बहुत बड़ी पार्टनरशिप 50 के ऊपर रन बनाए थे और उनके ही खिलाफ प्रफुल्ल मोकल प्रसाद गायकवाड़ ने 3 ओवर में 46 की पार्टनरशिप बनाई शानदार बैटिंग अब बची है 3 ओवर 80 रन स्कोरबोर्ड पे लग सकते हैं प्रफुल्ल मोकल अगर यहाँ पे आप दोनों नॉट आउट खेलेंगे तो 80-90 वैभव यस प्रवीण टेंबे आपण पाहू शकाल श्रेयस स्पोर्ट्सचे संघ मालक सन्माननीय राज इंगले साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालंय त्यांनी त्यांचा संघ आपण मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतंय आपलं सहर्ष स्वागत आहे आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं प्रवीण टेंबे खूप सुंदर मैच सुरू आहे आणि तेवढं सुंदर समालोचन 6 ओवर का मैच 2 गेंदबाज 2 ओवर करेंगे कलीम शेख ने 2 ओवर की पहले ओवर में 7 दूसरे ओवर में 16 23 रन दिए 2 ओवर में लेकिन रोहित पाटिल ने 1 ओवर में 23 दिए और वापस वही एक और रोहित पाटिल गेंदबाजी करेंगे वही रोहित पाटिल दूसरे ओवर इनकी महंगी थी अब शायद इनको इस ओवर में कंजूसी ओवर करनी होगी 46 लॉस ऑफ 0 विकेट रात नहीं ख्वाब बदलता है मंजिल नहीं कारवा बदलता है जज्बा रखे जीतने का आपकी किस्मत बदले न बदले लेकिन आपका वक्त जरूर बदलता है ये तो टाइमिंग का माल का है वाह भाई वाह लॉन्ग लेग के ऊपर से कैप्टन कूल 6 रन जोड़ी 50 की पार्टनरशिप तालियां बजाई है इंपॉर्टेंट मैच में ये सुपर 8 में जाएगी टीम जो जीतेगी और ऐसे मौके पर यह छक्का मारा है कप्तान प्रफुल्ल मोकल ने लेफ्टी इज डेंजरस भावेश पवार क्रिस कशाला फिल्डिंग लावतं काय गरज आहे त्यांना ते आले तिकडे बाहेर नेलं तरी ते मारतील थैंक यू मैडी ये भी टाइमिंग का माल का है व्हाट अ शॉट जगह बनाई रूम बनाया हेलीकॉप्टर को उड़ाया और ऐसे ही एरोप्लेन उड़ेंगे दीपा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट में 6 रन आज पूरे दिन में इनके बल्ले से 8 छक्के आए जरा तालियां बजाए इनके लिए 8-6 विरांश एंटरप्राइजेस के कप्तान फ्रॉम दापोली प्रफुल्ल मोकल दापोली टीम का स्कोर है 58 रोहित पाटिल देखिए दूसरे ओवर में 23 दिए थे लेकिन चौथी ओवर में भी लगातार 2 गेंद पे 12 दिए आज इनका दिन खराब है लेकिन प्रफुल्ल मोकल पैसा वसूल बैटिंग दर्शक ऐसी बैटिंग देखने के लिए यूट्यूब पर जुड़े रहते हैं शानदार पैसा वसूल बैटिंग छोटी गेंद बड़ा शॉट प्रॉपर टाइमिंग 3 बॉल 3 6 हैट्रिक कैप्टन कूल आज दूसरी हैट्रिक सिक्सर प्रफुल्ल मोकल
इस प्रतियोगिता का 6 नंबर का बल्लेबाज जिसने 3 बॉल 3 सिक्स मारे, प्रफुल्ल मोकल ये नाम। गायकर सर, ईशान किशन भी लेफ्टी है, कल 210 बनाए। ये देखिए पारगांव के ईशान किशन, ये कमाल की बैटिंग कर रहे हैं, शानदार परफॉर्मेंस। प्रफुल्ल मोकल को कैप्टन चुना ना, ये बिल्कुल सही था। 3 बॉल 3 सिक्स, प्रेशर गेंदबाज पर है, वाइट बॉल। ऐसा कहते हैं दर्शक कि जो डर गया वो घर गया, जो हार गया वो भी घर गया। तो यहाँ पे 3 छक्के और 1 वाइट बॉल, टीम का टोटल 65, 3 बॉल बची है। ऋतुराज गायकवाड़ को याद करिए, विजय हजारे ट्रॉफी, 6 बॉल 7 छक्के मारे। प्रफुल्ल मोकल का भी नाम आ सकता है उसमें। 18 गांव प्रीमियर लीग जो बनाता है इतिहास, दर्शक उन्हें याद रखते। चौथा छक्का, ये 108 मीटर लंबा शॉट, 10 छक्के आज प्रफुल्ल के बल्ले से 6 रन। जंगल शायद 100 नंबर डायल होगा, 100 का आंकड़ा बोर्ड पे लग सकता है। 10 छक्के आज प्रफुल्ल मोकल, कैप्टन, टीम का टोटल है 71। दर्शक अगर आपको मुकाबला पसंद आए तो तालियां बजाइए प्रफुल्ल मोकल के लिए। 4 बॉल 4 छक्के। मैंने अभी कहा कि इतिहास लिखने के लिए कलम नहीं, हौसलों की जरूरत होती है। पहले मुकाबले में प्रफुल्ल मोकल ने 33 बनाए, लेकिन इस प्रतियोगिता में 6 ओवर में 107 बने और उस टीम का नाम है काल भैरव चिंचपाड़ा। पहले दिन काल भैरव चिंचपाड़ा ने 107 बनाए, शायद वो हाई स्कोर रिकॉर्ड अब विरांश एंटरप्राइजेस दापोली यहां से तोड़ेगी। रिकॉर्ड बनते टूटने के लिए शायद वो टूट सकता है, लेकिन रोहित पाटिल का दिन खराब है। देखिए 4 बॉल पे 24 बनते, इन्होंने 25 दिए, 1 रन ज्यादा, 2 गेंदें बची है। अब शायद प्रफुल्ल मोकल 18 प्रीमियर लीग का इतिहास अपने नाम पर लिखेंगे। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। 7वें आसमान पर हौसला है कप्तान प्रफुल्ल मोकल का, अब मजा आएगा। लेफ्टी इज डेंजरस, चाहे वो क्रिस गेल हो या भावेश पवार हो या प्रफुल्ल मोकल हो। 2 गेंद बची है रोहित पाटिल, क्या कमबैक करेंगे रोहित? एक और वाइट बॉल, 4 बॉल में 26, महंगी ओवर। कलीम शेख की ओवर कमाल की रही, कलीम ने 2 ओवर में 23 दिए, लेकिन इस गेंदबाज के लिए बहुत खराब दिन होगा आज। एक और गेंद, 5 गेंद 5 छक्के, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, दैट्स अ क्लियर माइटी हिट, ट्रेडमार्क पैटर्न शॉट, 6 रन। थैंक यू डीजे। नवीन, ये तो नहीं है कि कैच छूटने के बाद इस तरीके से टूट पड़े। शायद इनका विकेट अगर लेते तो ये छक्के सब बच सकते थे, लेकिन वो कैच छूटा, थोड़ा सा प्रेशर। रोशन मात्री इस गेंदबाज ने 27 दिए 6 बॉल में, हाई स्कोर गेंदबाज थे, लेकिन अब ये गेंदबाज का और नाम प्रवीण आएगा। इतने छक्के मार रहे हैं कि आयोजक कह रहे हैं कि आप इतने मत मार भाई, गेंद गुम होती है, लेकिन ये मैच है, खेलना तो जरूरी होता है। 5 गेंद 5 छक्के, रिस्पेक्ट रिस्पेक्ट। यस डेफिनेटली, असाच इतिहास मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूंसाठी, कारण त्याने त्याचं मनोबल वाढवलं त्या गोलंदाजाचं। कारण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यंत 9 वेळा हा विक्रम, खऱ्या अर्थानं वोडाफोन वाल संघाचा ऋषी नाईक, त्याने 9 वेळा 5 वेळा 5 षटकार मारलेत। मी साक्षी असताना 3 वेळा त्याने 5 वेळा 5 षटकांनी 6व्या बॉलला सन्मान दिलाय। एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा प्रफुल्ल मोकलसाठी, हॅट्स ऑफ यू प्रफुल्ल। मंचावरती तुम्ही खऱ्या अर्थानं मान्यवर पाहता मित्रांनो, ज्यांचा संघ उद्या तुम्हाला श्रेया अँड रुद्र 11 वडगर, अर्थातच कॅप्टन केतन मेहर
असतील त्या श्रेया स्पोर्ट्स वडकर संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय राज इंगळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांच्या समेत त्यांची सुकन्या श्रेया हिचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा 18 प्रीमियर लीग मध्ये राजदादा इंगळे आणि श्रेया तुझं मनापासून स्वागत. त्याला बॉल आणायला एखादा भैया ठेवा इथं. 200 4 ओवर 78 रन. प्रफुल मोकल खेल रहे 15 गेंदे 44. एक बार जोरदार तालियां. उन्होंने जो रिस्पेक्ट दिया अंतिम बॉल को उसके लिए. चाहते तो 6 छक्के मारते लेकिन रिस्पेक्ट. और ये बहुत बड़ा क्रिकेटर बनेगा प्रफुल मोकल. हर खिलाड़ी को ये सीखना चाहिए, सामने वाले की रिस्पेक्ट करो. 5 छक्के भी ज्यादा होते हैं क्रिकेट में. बहुत बढ़िया सोच है प्रफुल मोकल, बहुत आगे जाओगे आप. जो झुकना जानता है वो बहुत आगे जाता है. अंतिम 12 बॉल. फुल टॉस. 25 गेंदे 78 रनों की पार्टनरशिप. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे बघा. 47-37 सेलेरिओ 4 व्हीलर आहे कोणाची रस्ते तिथे तुमच्यामुळे ट्रॅफिक झाले, प्लीज जरा ती साईडला घ्या. 47-37 सेलेरिओ गाडी आहे बघा, प्लीज जरा साईडला घ्या. थँक्यू. प्रसाद गायकवाड़ पहली गेंद डॉट. बॉलिंग ट्रैक पर अभिषेक पाटिल. एक और बॉल. दूसरी फुल टॉस. एक ओवर में 2 फुल टॉस लगातार. 1 रन मिलेगा. 15 गेंदे 44 रन. प्रफुल मोकल का स्कोर है. 6 रन चाहिए इंडिविजुअल हाफ सेंचुरी के लिए. ये खतरनाक खिलाड़ी है. पहले बल्लेबाज थे मयूर भास्कर, जिन्होंने ओले के मैदान पर भी 5 छक्के सेमीफाइनल में लगाए थे. अपकमिंग राइजिंग प्लेयर ऑफ कुंडेवाल. ये दूसरे खिलाड़ी बन सकते हैं हाफ सेंचुरी के लिए. इतिहास बनाने वाले कई खिलाड़ी है टेनिस बॉल में, लेकिन ओले टीम भी कम नहीं है. अगर 100 का आंकड़ा लगता है फिर भी चेस करने की ताकत इनके पास है. अजित मुंगाजी, प्रशांत कामली इस टीम में बड़े खिलाड़ी है. पिछले मैच में उन्होंने 50 की पार्टनरशिप की, यानी मज़ा आएगा. लेकिन फिलहाल अपने जौहर दिखाते हुए बल्लेबाज प्रफुल मोकल खास लंबे 5 छक्के उनके बल्ले से आए. शानदार परफॉर्मेंस. दूसरे हाफ सेंचुरी क्या आएगी प्रफुल मोकल के बल्ले से इस टूर्नामेंट में? क्या उनका नाम लिखा जाएगा सुदर्शन के स्कोर बुक में फॉर सेकेंड हाफ सेंचुरी? बल्ले पे गेंद लगी है, थोड़ी सी ब्रश हुई है. डीप स्क्वायर लेग पर फील्डर है, लॉन्ग लेग पर फेंकेंगे 1 रन. कंजूसी ओवर. कम बैक टीम स्मायरा पोर्ट्स ओवले. अभिषेक पाटिल 3 बॉल 2 रन दिए. अच्छी ओवर है इनकी. 6 ओवर की मैच 2 गेंदबाज 2 ओवर करेगा. वो थे रोहित पाटिल, कलीम शेख. अब 2 नए गेंदबाज लॉन्च करने होंगे, उनमें से एक अभिषेक पाटिल. मेहनत का नशा करिए, बीमारी भी सक्सेस वाली आएगी. और ये मेहनती गेंदबाज है. फुल टॉस गेंद टर्न कर रहे हवा में. इन स्विंग किंग बॉलर अभिषेक पाटिल. जितना ज्यादा स्विंग होगा उतनी गेंद डॉट आएगी. फुल टॉस. तीसरी फुल टॉस. टॉस नहीं कर रहे, लड्डू गेंद है, लेकिन प्रसाद गायकवाड़ सिंगल कन्वर्ट कर रहे. 1 रन मिलेगा. रनों पे लगाम लगा दिया गेंदबाजों ने. जैसे घोड़ा तेज दौड़ता है तो लगाम खींची जाती है काउबॉय के द्वारा, तो वो लगाम खींची है अभिषेक पाटिल. गुड बॉलिंग. कम बैक टीम स्मायरा स्पोर्ट्स ओवले. ओ 50 कंप्लीट. व्हाट अ शॉट. चलिए गेंद तो अब नहीं आ पाएगी. बिग हिट छक्का. व्हाट अ स्ट्रोक. तालियां बजाइए. प्रफुल मोकल बल्ला उठाना है आपको. ये देखिए इनके बल्ले से आए 50. दूसरे नाही हाफ म्हणत सेंचुरी. आली जाम लाज वाटत होता म्हणणं की कल्ला नाही. मी सगळीकडे बॉल टाकी तो चक्कच मारी. आता बॉलर बॉल टाकीन तरी कुठं आता टोटल है 87 रनों की पार्टनरशिप. एक बार जोरदार तालियां. 30 गेंदों पे 87 पार्टनरशिप. हाई स्कोर. 18 गांव प्रीमियर लीग दीबा पाटिल चषक सीजन 1. माय मराठी.
राउंडर बाहर गई गेंद ऑफ स्टंप के, वाइट बॉल, एक्स्ट्रा रन। 107 का हाई स्कोर क्या तोड़ेगी विराज एंटरप्राइजेस दापोली, जो चिंचपाड़ा टीम ने पहले दिन बनाया इस टूर्नामेंट में। विक्रम टू प्रफुल, दूर रखा गेंद को, वेट एंड वॉश, थोड़ा मिस टाइमिंग रहा, बल्ले का किनारा टॉपेज में लगा। देखिए प्रफुल के लिए थ्रो फेंका जा रहा है, उनका विकेट चाहिए फील्डर को। कप्तान ने थ्रो फेंका था, अजित मुंगाजी वाडिश डीप कवर पॉइंट से 2 रन मिलेंगे। 91, लॉस ऑफ 0, 3 बॉल बची है। शतक पार्टनरशिप अब बनेगी शायद, 3 बॉल में 9 रन बनते हैं ना, तो 100 और पार्टनरशिप। इतिहास, दर्शक इतिहास बनाने वालों को याद रखते हैं। प्रफुल मोकल ऑन फायर, चलिए ऑन फायर ऑन द ग्राउंड, ऑन द स्टेडियम, ऑन द स्टेज, वीआईपी डाइज 6 रन। माय मराठी छक्के प्रफुल मोकल के बल्ले से आए, क्या खा के आए सुबह सुबह, कमाल की बैटिंग कर रहे हैं क्रिस गेल। 97 ऑन बोर्ड, 2 बॉल टू गो, 2 गेंद बची है। 2 बड़े स्ट्रोक आएंगे ना तो प्रफुल आपके नाम पे हाई स्कोर बनेगा। चिंचपाड़ा का रिकॉर्ड है 107, आप तोड़ोगे। मैडी बीच में आपको शायद किसी की याद आती है, बीच में डीजे प्ले कर रहे हो आप। 2 बॉल टू गो, व्हाट अ मैच, दैट्स अ बिग हिट 6। 13 छक्के आज प्रफुल मोकल, ये तो क्रिस गेल बन गए। आईपीएल में सिक्सर किंग है क्रिस गेल, सबसे ज्यादा छक्के उनके नाम पर। और ईशान किशन भी लेफ्टी थे, कल 210 बनाए। ये लेफ्टी भी खतरनाक, वेरी डेंजरस। विक्रम गरत, 2 बॉल टू गो, यॉर्कर हेलीकॉप्टर उड़ाना चाहते हैं, शॉर्ट पॉइंट पे, गले में बॉल, फ्लाई स्लिप के हाथों पर, 1 रन, 1 टू गो, टारगेट सेट बॉल। 98 रन ऑन अ बोर्ड, 98 रन। पार्टनरशिप, क्या 2 रन आएंगे, 100 पार्टनरशिप बनेगी, क्या 100 का आंकड़ा आएगा आज। जबरदस्त मुकाबला, क्या यह इतिहास होगा प्रफुल मोकल प्रसाद गायकवाड़ के नाम पर। और यहां पे 1 रन मिलेगा, 99 रनों की पार्टनरशिप। जरा जोरदार तालियां दोनों बल्लेबाज के लिए। प्रसाद गायकवाड़, प्रफुल मोकल, 99 का आंकड़ा स्कोर बोर्ड पे। और मुकाबला जीतने के लिए यहाँ पे स्मारा स्पोर्ट्स ओले 6 ओवर में बनाने हैं 100 100 रन। आइए चलते स्वागत कक्ष में प्रवीण गायकर सर और वैभव भोपी के साथ जुड़ेंगे मेहमान नवाजी के लिए। और टॉस के लिए लूजर वर्सेस लूजर का मैच और टॉस किया जाएगा टॉस बॉक्स में। लेकिन तब तक के लिए मौका देंगे हमारे नंबर 1 डीजे मैडी को। तर इथे सन्मान केला जाईल मित्रांनो श्रेया अँड रुद्र 11 वडकर संघाचे पुरस्कर्ते संघ मालक अर्थातच राज इंगले साहेब यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांचे संघनायक तुम्ही पाहताय केतन मेहर आणि उद्या तो संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल। तर मी विनंती करतो राज इंगले साहेब आणि त्यांची सुकन्या श्रेया हिला देखील श्रेया दिदीला विनंती करतो की तुम्ही यावं आणि आपला हा सन्मान आपण स्वीकारावा। तर त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो आमचे प्रकाश महाराज हरिभक्त परायण सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रकाश महाराजांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते श्रेया 11 वडगर संघाचे पुरस्कर्ते सर्व राज इंगले साहेब आणि त्यांची सुकन्या अर्थात श्रेया हिचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। हरिभक्त परायण प्रकाश महाराज यांच्या शुभ हस्ते वस्त्रालंकार अर्थातच उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन श्रेया दिदी आणि राज इंगले साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। तर विरांश एंटरप्राइजेस दापोली टीमला शुभेच्छा देण्यासाठी खऱ्या अर्थानं छोटा लक्षा ग्रुप कांचन शेठ घरत साहेब अर्थातच माजी उपसरपंच ओवले आणि त्यांचा संघ देखील काल सुपर 8 मध्ये छोटा लक्षा ग्रुप अर्थातच कांचन शेठ घरत हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो।
आणि त्यांनाही विनंती असेल की आपण मंचावरती यावं. तर लुझर वर्सेस लुझर नेक्स्ट मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टनला मी विनंती करतो की आपण यावं. अर्थातच श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचे संघनायक सुमित डोंगरे आणि स्वर्गीय चेतन शेठ स्मृती ओवले संघाचे संघनायक प्रमोद, या दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो की आपली प्लेइंग 11 लिस्ट देखील जमा करायची आणि आपण टॉस करण्यासाठी यावं नेक्स्ट मॅचची. तर संदीप गजानन भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांचाही इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी भानुदास दादा यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करावा. मंडप डेकोरेटर्स आपण स्टेजशी संपर्क साधा. तर संदीप गजानन पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आमचे भानुदास दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संदीप गजानन भोईर साहेबांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल भानुदास दादा यांच्या शुभ हस्ते. अच्छा, 2 संदीप भोईर आहेत कदाचित, त्याच्यामुळे हा पूर्ण नाव त्यांचं आपण घेतोय. तर त्यांचा इथे सन्मान भानुदास दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जाईल. तर प्रमोद घरत या ठिकाणी आले. तर मागचा सामना गमावलाय आणि त्यांना फाईट करत सुमित डोंगरे, दोन्हीही दिग्गज खेळाडू टॉस करण्यासाठी येत आहेत. या ठिकाणी टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया मान्यवरांना. या ठिकाणी श्रेया रुद्र 11 वडगर संघाचे पुरस्कर्ते राज इंगले साहेब यांना विनंती करतो की आपण यावं श्रेया दिदी सोबत आणि आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभ हस्ते करावा. लुझर वर्सेस लुझर ही लढाई. तर प्रमोद दादा, तो आम्हाला शुभेच्छा असतील खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये. सुमित डोंगरे आपल्याला देखील शुभेच्छा असतील. महत्त्वाची मॅच असेल कारण सुमित डोंगरे आतापर्यंत मिस्टर RPL PPL देखील झालाय आणि समोर तेवढं तगडं आव्हान असेल स्वर्गीय चेतन शेठ स्मृती ओवले. इट इज अ टेल्स ओवले कॅप्टन प्रमोद घरात, बट इट इज अ हेड्स. टॉस जिंकला सुमित, जो काही निर्णय असेल तो घेऊन आपण ही मॅच संपल्यानंतर लगेच मैदानात उतरा आणि आपली प्लेइंग 11 या मॅचची जमा करा. तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय त्या अर्थात स्वर्गीय चेतन शेठ स्मृती ओवले टीमला. थँक्यू. जाऊया मॅचमध्ये. या सुपाऱ्या घेणार ना बंगाल्याच्या हातात सोपवणार. येतच नाही त्यांना समजा सगळीकडे आहे मंडप बघा. मंगला स्टेक चालू झालं की ना माईक कुकू करणार नाही. गावाले असू द्या, सुपाऱ्या घेणारे गावाले असतात, कामाला बंगाली असतात. कारण गावाले परवडत नाही. 500 रुपयात बंगाली मिळतील, भैया मिळतील. हॅलो, थँक्यू सो मच प्रवीण गायकर अँड प्रवीण टेंबे. त्यासोबत राहुल पाटील देखील आमच्यासोबत जोडले गेलेत आणि आमच्या ॲज अ स्कोरर म्हणून सुदर्शन पाटील गेल्या 3 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खूप मोठी जबाबदारी ते आपल्या खांद्यावर स्वीकारत असताना. यस प्रवीण, थँक्यू. या ठिकाणी खऱ्या अर्थानं छोटा लक्षा ग्रुपचे सर्वा संतोष शेठ गरज साहेबांच्या वतीनं प्रफुल्लसाठी तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय आणि आता तो खऱ्या अर्थानं छोटा लक्षा ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर. म्हणजे क्रिकेटसाठी त्याला कुठलंही साहित्य लागू दे, ट्रॅक, टी शर्ट, शूज, बॅट, जे काही लागेल ते छोटा लक्षा ग्रुप त्याला स्पॉन्सर करणार. त्याबद्दल छोटा लक्षा ग्रुप आणि संतोष शेठ गरज आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतो. कारण 2000 रुपयाचा पारितोषिक देखील आलंय. मॅच संपल्यानंतर हे पारितोषिक आपण प्रफुल्ल घेऊन जायचं आहे. धन्यवाद. चला मॅचकडे बोलतोय आपण. आता लक्ष आहे स्मायरा स्पोर्ट्स ओले संघासमोर 100 धावांचं आणि जेवढं मोठं धावांचं लक्ष आहे जर विचार केला तर तुम्हाला तेवढ्याच ताकदीनं या मॅचमध्ये लढावं लागेल. शंकर म्हात्रे जे अनुभवी गोलंदाज आहेत, क्रिकेटची बरीचशी कारकिर्दी या गोलंदाजांनी गाजवली आणि स्ट्रायकर इनला बॅट्समन तुम्ही प्रशांत कांबलीला पाहतात. पहिलाच बॉल
आपण पाहू शका खूप चांगल्या पद्धतीनं खेळून काढला. मिडविकेटचा फिल्डर बॉलवर झपाट्यानं पोहोचला तोपर्यंत मिळेल इथे मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल रन तुटून पडावं लागेल तुम्हाला, कारण पाहू शकाल आपण 6 षटकांची मॅच आपण एन्जॉय करतोय. 100 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16.66 च्या सरासरीनं जे आस्किंग रन रेट आहे त्या सरासरी रेकॉर्ड रन रेटच्या हिशोबानं तुम्हाला चालवावं लागेल. 2 ते 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये अपेक्षित आहेत आणि त्यासोबत सिंगल डबलही तुम्हाला चालू ठेवावं लागेल. दोन्ही फलंदाजांना शेवटपर्यंत तुम्हाला मैदानामध्ये लढावं लागेल आणि शेवटच्या बॉलपर्यंत फाईट करावी लागेल. लक्ष जरी मोठं असलं तरी आम्हाला सामना आठवतो नागझरीची 2019ची स्पर्धा आम्हाला लक्षात आहे. 110 धावांचा स्कोर लेवल झाला होता आणि अपोजिशन टीमनं आय थिंक भिवंडीमधील टीम होती आणि युद्ध पॅनल्टीनं त्याने सामना हरला होता. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते, फक्त तुमची जिद्द आणि चिकाटी ही महत्वाची असते. पॅडलशिप करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे आपण पाहू शकाल बॅट आणि बॉलमध्ये संपर्क जुळला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना एक एक डॉट बॉल खूप मोठी भूमिका बजावेल, परंतु तोच एक मोठा फटका इथून विजयाच्या आशा पल्लव ठेवतील. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही आम्ही जाणतो. महाराजांची शिकवण आहे युद्धात पराभव झाला तरी चालेल परंतु शत्रूवर वार असा करा की त्याला तो जन्मजन्मी आठवण राहायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला लढावं लागेल. अजितसाठी हा बॉल तुम्ही पाहिले असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. अजितची बॅट या मॅचमध्ये बोलणं खूप महत्त्वाचे असेल. जर तुम्ही आपण या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीनं लढलात तरच या मॅचचं अस्तित्व तुम्ही घडवू शकता. 1 रन जरूर या बॉलवर मिळेल. टोटल धावसंख्या फलकावर होईल बदलाव. संत गतीनं सुरुवात होत असताना ज्या पद्धतीनं संत वाई इंद्रायणी त्याच पद्धतीनं 2 धावा सद्यस्थितीमध्ये बोर्डवर नोंदवल्या गेल्या. शंकर म्हात्रे यांचे जे 2 षटक आहेत ते खूप महत्त्वपूर्ण असतील दोन्ही टीमसाठी. एका बाजूला विरांश एंटरप्राइजेस दापोली टीम सध्या चांगली फलंदाजी पहिल्या पूर्वार्धामध्ये या टीमने केली. प्रफुल्लची तुम्ही विध्वंसक इनिंग पाहिली, पूर्णतः अक्षरशः मैदान गाजवलं आणि दुसरं अर्धशतक या 18 गाव प्रीमियर लीगमधील प्रफुल्लच्या नावावर लागलं. आज किती मोठे मोठे षटका ठोकले. आम्हाला क्रिस गेलची आठवण झाली. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल एक्स्ट्रमच्या बाहेर. मेनंबर कॉल इथे इट इज अ वाईट. आता दुसरा सामना खेळतोय प्रफुल्लच्या. जर आज त्याची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर 93 धावा आपण पाहू शकाल आणि 1 विकेट देखील त्याने घेतले. त्यामुळं ही इनिंग खूप मोठी राहिली आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स टीम या टुर्नामेंटला सक्सेसफुल करते. सध्या लीग स्टेजवर लीग म्हटलं तर 24 लाईव्ह इव्हेंट्सचा दबदबा आहे आणि चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी तुम्ही पाहू शकाल. उलटाच बॉल व्ही शेपनं खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली बॅटवर आला नाही परंतु गॅपमधून हा फटका निवडला गेला. चेंडू जाईल सीमा पलीकडे चौकार. विचार केलात ना या मॅच मध्ये तुम्हाला रंगत येईल, कारण प्रति षटकामागे 16 ते 17 धावा बनवायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने ही पार्टनरशिप बिल्ट होते आणि जर पार्टनरशिप बांधली ना तुम्ही तर या मॅच मध्ये काही करू शकता. मागचं उदाहरण जर पाहिलं
तर तब्बल प्रफुल्ल मोकल आणि प्रसाद गायकवाड यांच्यामध्ये पार्टनरशिप झाली आणि धावांचा डोंगर देखील बनवला आणि तसाच इथे हा फाईट तुम्हाला आता पाहायला मिळेल. अपोजिशन टीम अर्थातच या मॅच मध्ये कॅप्टन मुंगाजी सध्या लीड करत आहेत मायरा स्पोर्ट्स ओवले संघाला. तर विचार केला तर या ठिकाणी मगाशी जी 50 लगावली ते अर्थातच प्रफुल्ल मोकल यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक छोटा लक्ष ग्रुपचे सर्वेसर्वा संतोष शेठ घरत साहेब यांच्या वतीनं आणि हे खऱ्या अर्थानं छोट्या लक्ष ग्रुपचा ब्रँड अँबॅसेडर त्याला आता बनवायचं आहे आणि क्रिकेटसाठी जे काही साहित्य लागेल काहीही लागेल बॅट शूज ट्रॅक टी शर्ट कॅप सर्व साहित्य मात्र छोटा लक्ष ग्रुप यांच्या माध्यमातून त्या खेळाडूसाठी भविष्यामध्ये पुरवलं जाईल. त्याबद्दल छोटा लक्ष ग्रुप आणि संतोष शेठ घरत साहेबांचं मनापासून आम्ही स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. नक्कीच प्रवीण गायकर, तुम्ही ज्या पद्धतीने वर्णन केलं, कारण मी देखील म्हटलं की घडून गेलेल्या वाईट गोष्टीत अडकून राहू नका, कारण आपण भूतकाला बदलू शकत नाही परंतु तो मिटवू शकत नाही. त्यामुळे पुढे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि ही सुरुवात झाली आहे. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट अजित मुंगाजीच्या बॅटमधून हा दमदार षटकार. नितांत आवश्यकता आहे. षटकारच्या मदतीने धावसंख्येला वेग मिळाला आहे. टोटल धावा जाऊन पोहोचल्या सद्यस्थितीमध्ये बोर्डवर पाहू शकाल 20 धावा. दुख सदा पीछे की तरफ देखता है, चिंता सदा इधर उधर देखती है, लेकिन विश्वास आगे की और ही देखता है. त्यामुळे विश्वासच या मॅच मध्ये तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे आणि ते विश्वासाने भरलेली इनिंग सध्या साकारण्याचा प्रयत्न करतायत मैदानामध्ये अजित. चांगली गोलंदाजी टीट फॉर टॅट. प्रफुल्ल मोकल आले, जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय, स्वागत केलंय, तुटून पडलाय. आणखी एक चांगला पिकअप स्ट्रोक, परंतु मिड विकेटमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट तैनात असताना जोपर्यंत बॉलला उचलतील फेकतील या सर्वांनी कंप्लीट केली जाईल. एक सिंगल. मॅच मोठी होणार यात तीन मात्र शंका नाही आहे. त्यासाठी या दोन फलंदाजांना बराच वेळ मैदानामध्ये तुटून राहणं हे महत्त्वाचं असेल, कारण 99 धावांची पार्टनरशिप पहिल्या पूर्वार्धामध्ये तुम्ही पाहिली, तर या मॅचमध्ये का नाही? जर ते करू शकतात तर मी का नाही? हा आत्मविश्वास तुमच्यामध्येच असला पाहिजे. गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केला. 1 रन आले. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आला बीमरचा. तर तिसऱ्या पंचांची मागणी हाईट फॅक्टर वेस्ट ऑफ हाईट हे चेक करायचंय. तर हा रिव्ह्यू कोणाचा पंच? बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, कारण प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू देण्यात आलाय. त्यामुळे हा निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये गणेश बाविस्कर सर सज्ज झालेत चाचपणी करत असताना. 24 लाईव्ह इव्हेंट्स सातत्यानं खूप मोठे योगदान. टेक्निकल डिपार्टमेंट, यस इट इज अ नो बॉल. तर टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये तिसऱ्या पंचाकडून नो बॉल डिक्लेअर झालाय. तर नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिट आहे. पंच सांगत असताना कशा रीतीने फायदा उचलते प्रशांत कांबली. 2 चौकार अद्यापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेत. चांगली बॅटिंग. उजव्या हाताचा विध्वंसक फलंदाज प्रफुल्ल. यावेळेस आक्रमणचा डोला. फ्री हिटचा फायदा उचलत असताना बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू विथ गॅप मध्ये प्लस पॉइंट. चेंडू सीमा पार षटकार. प्रथमेश मात्रेसाठी सुवर्ण संधी असेल. प्रथमेशच्या प्रत्येक झेलला अर्थातच आमचे कल्पेश मेहर यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूसाठी दिलं जाईल. प्रथमेशसाठी ही सुवर्ण संधी असेल. आपल्यासाठी प्रत्येक झेलला 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु प्रशांत कांबली आता संघाचा डाव सावरत असताना षटकार आला त्यांच्या बॅटमधून. फ्री हिटचा फायदा इथे नक्कीच उचलला. आणखी एक नो बॉल. त्यामुळे या मॅच मध्ये आता गोलंदाज प्रफुल्लला गोलंदाजी करता येणार नाही. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. आता प्रफुल्ल फलंदाजी खूप चांगली केली परंतु गोलंदाजी करा. निर्णायक क्षण आहेत, कारण या क्षणाला जर तुमचे 2 भीमर आणि एवढ्या धावांचा पाठलाग करत असताना आता प्लस पॉइंट म्हणावं लागेल. ते अर्थातच मायरा स्पोर्ट्स ओवले टीम साठी डेफिनेटली
ही संधी आहे त्यांच्यासाठी, कारण मागील जेव्हा फ्री हिट आला त्याच्यावर षटकार आला, त्यामुळे आता संघातील मुख्य खेळाडू एकत्र झालेत. आता गोलंदाजी पार्ट टाइम कोण करणार, कारण आता मुख्य गोलंदाजाला इथून गोलंदाजी करता येणार नाही आहे, कारण या मॅच पुरती प्रफुल्लला गोलंदाजी करता येणार नाही. एकाच मॅचमध्ये तुम्ही 2 बिंबर फेकते, याचा अर्थ असा होतो की तुम्ही फलंदाजाला इंजर्ड करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळे त्या मॅचमध्ये त्या गोलंदाजाला गोलंदाजी करता येत नसते. जाऊया मॅचमध्ये. गोलंदाज चला पटापट आपण थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाजी कोण करेल, कारण या षटकामध्ये अद्यापपर्यंत 3 चेंडू जवळपास आणि शिल्लक आहेत. वैभव विचार केला तर सध्या सचिन देखील मैदानातून बाहेर आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी अडचणी तर आता खूपच वाढल्यात. शेखर वास्कर देखील मैदानातून बाहेर, म्हणजेच जे गोलंदाज होते ते आता थोडेसे 12व्या आणि डगआउट मध्ये आहेत. त्यासाठी ही खऱ्या अर्थाने टीम मिटिंग घेत आहेत की आता गोलंदाजी कुणाला सोपवावी. हे 3 बॉल निर्णायक आहेत. फलंदाज देखील जाणतात, कारण इथून आपण 6 षटकामध्ये जर विचार केला तर पार्ट टाइम आता गोलंदाजाचा वापर केला जाईल, कारण मुख्य गोलंदाज वापरायचं तर त्याच्या जागी कोण षटक फेकणार हा देखील प्रश्नचिन्ह. धावसंख्या फलकावर धावाले टोटल 29 धावा 29. आता प्रफुल्ल मोकळ याच्या जागेवर आता गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. तर आशिष भगतला इथे प्राचारण करण्यात आलंय. फ्री हिट यस पंच सांगत असताना स्ट्राईक रेंजकडे बॅट्समन तुम्ही पुन्हा एकदा प्रशांत कांबली. अकुर टप्प्याचा बॉल, खरा बॉल, परंतु फ्री हिट होता. नक्कीच फिल्डर बॉलला जज करत असताना तोपर्यंत 2 रन मात्र इथे कंप्लीट. थ्रो थोडंसं खरा, परंतु बॅकअप चांगलं प्रफुल्लकडून पाहायला मिळालं. 2 रन या बॉलवर मिळाले. अद्यापर्यंत 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. चांगले युद्ध, चांगली फाईट, न कोई संघर्ष, न कोई तकलीफ, तो क्या खाक मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी है सीने में. दोन्ही संघाला जिंकायचं जरूर, कोणालाच हार मंजूर नाही आहे. जरी 100 धावांचं लक्ष मोठं असलं तरी प्रयत्नांची उंच मोठी आहे हे सांगत असताना दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आणि फाईट चांगली. कदाचित इथून जो मागचा नो बॉल आला होता तर फ्रीडचा बॉल देखील असेल वैभव. फ्री हिट झालंय प्रवीण. 2 रन आले त्या बॉलवर आणि 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. टोटल धावा बोर्डवर पाहायला मिळतंय 31. कमी गतीचा चेंडू, गुडघ्याचा वापर करत असताना चांगले बॉल, जबाबदारी घेतली मैदानामध्ये आशिषनं आणि ती जबाबदारी या 2 बॉलमध्ये त्यांनी पार पाडली. कारण सातत्यानं प्रवीण आपण पाहतो जेव्हा पार्ट टाइम गोलंदाज या सिच्युएशनमध्ये येतो तेव्हा तो नेहमी मार खातो, परंतु इथे आशिषनं चांगली कामगिरी केली आणि उंचीचा फायदा उचलतायत. बॅकअप द हँड चांगल्या पद्धतीने रिलीज करतायत. 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलेत. अंतिम 1 चेंडू या षटकातील अद्याप बाकी आहे. धावसंख्या तुम्हाला एकूण 32 धावा बोर्डवर पाहायला मिळतात. आणखी एक चांगली कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक, जे अपेक्षित होतं संघ नाही करत ते त्यांनी केलं. शॉर्ट टीम मीटिंग झाली, विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थ ठरणारे 3 चेंडू आशिषने फेकले आणि त्यामुळं 2 षटकं संपतायत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर धावा लागल्या त्या टोटल 33 धावा. पारडं सध्या तुल्यबल्ल आहे. कोणत्याही संघाचं पारडं जड नाही आहे. मॅच अगदी सिच्युएशन नुसार सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं चांगली बॅटिंग देखील सुरू आहे. शंकरदादा म्हात्रेचं पहिले षटक, ज्या षटकामध्ये रन आले तर 14
दुसरं षटक फेकलं प्रफुल्लला, परंतु 3 बॉलमध्ये त्याने 14 धावा खर्च केल्या, 2 बिंबर फेकल्या कारणानं त्या जागी आला गोलंदाज आपण पाहू शकाल आशिष. त्याने त्या षटकामध्ये जवळपास 4 धावा खर्च केल्या. अशा टोटल 33 धावा ऑन बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे एकदा शंकरदादाने इथे बोलवलं गेलंय कारण धावा रोखणं कालाची गरज पडणार आहे इथे विरांश एंटरप्राइजेस दापोली टीमला. अजितसाठी हा चेंडू परफेक्ट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला. ब्लॉकलचा मारा इथे 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. सिंगल डबल महत्वाचे आहे आणि ती करत असताना दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. दोन्ही खेळाडू आता तुम्ही पाहू शकाल चांगल्या पद्धतीनं सेट झाले. बॉलवर चांगली नजर रोवली गेली, त्यामुळं या मॅचचं चित्र काही वेगळं असू शकतं हे पाहायला मिळेल. विकेट्स आणि डॉट बॉल तेवढेच महत्वाचे आहेत. विरेस एंटरप्राइजेस दापोली टीमला आउटसमध्ये यॉर्कर तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं सन्मान दिला. क्रिकेटचं सूत्रच आहे पहा मिसफील्ड काय मायक्रो सेकंदाची एकेरीला लगेच दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतोय सध्या बॅटिंग करणारा ओले संघ आणि ते तुम्हाला करावं लागेल कारण इथून जिंकाल तर दोन्ही विनर वर्सेस विनर सामना सुरू आहे. त्यामुळे सुपर 8ची तुम्हाला नक्कीच पुढे रस्ता मोकला असेल आणि त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमला जिंकायचे जरूर. यानंतर बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल विनर वर्सेस विनर, तसा देखील तुम्हाला लुजर वर्सेस लुजर सामना यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे बॅटच्या रडारमध्ये. फिल्डर बॉलला जज करत असताना वेल टेकन गुडवेल खूप चांगला झेल टिपलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि पहिला दे धक्का बॅटिंग करणार टीम स्मायरा स्पोर्ट्स ओले टीमला. तर यांच्याकडून प्रथमेश यांच्यासाठी 600 रुपयाचे कॅश प्राइज आले या झेलसाठी. त्यांना माहिती की किती महत्वपूर्ण फलंदाज होता प्रशांत कांबळे. लक्ष केंद्रित करूया मैदानामध्ये. शंकरदादा मात्रे विकेट मिळवत असताना पाहायला मिळालं. गरज होती विकेटची कारण पार्टनरशिप खूप चांगल्या पद्धतीने बिल्ड होत होती. क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला खूप जास्त महत्व दिलं जातं आणि ते मागील इनिंगमध्ये तुम्ही पाहिलंय. हा फुलटॉस बॉल चोख प्रत्युत्तर टीट फॉर टॅट जसाच तसं प्रत्युत्तर देत असताना हा संघर्षाचा संघर्षमय षटकार. षटकार येताना तुम्ही पाहिलाय परंतु ज्या पद्धतीनं फाईट केली जाते लास्ट जबाब संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. या मॅचचं चित्र काय वेगळंच आहे हे सांगत असताना वेगळाच इतिहास. चांगला चेंडू पाहायला मिळाला परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये. शंकरदादांकडे सटीक यॉर्कर आहे, त्यांच्याकडे परफेक्ट ब्लॉक हॉल आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ द्यावी लागेल. ही दुसऱ्यांदा चूक घडते. थोडीशी नाराजी व्यक्त करत असताना जिथे एक सिंगल अपेक्षित होती तिथे डबल आली आहे. आणि बघा आता झेल पकडला होता मगाशी तो अर्थातच प्रथमेश या खेळाडूने त्या खेळाडूसाठी संघाचे पुरस्कार ते अर्थातच रोहित शेठ जितेकर यांच्या वतीनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. एक झेलसाठी 1100चं पारितोषिक. मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. आणखीन एक चांगला चेंडू सटीक ब्लॉक हॉल यांच्याकडे आणि ते तुम्हाला पाहायला मिळालं. दुसरीसाठी रिस्की रन. काय लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट, काय दमदार रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये रन तिसऱ्यांदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. पहिले 3 षटकं संपतायत आणि धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतील सध्या 46 धावा. उगवला
बघा पांड्या पाणी घेऊन फक्त 12वाच खेळाडू याची आपण नोंद घ्या. कुठल्या खेळाडूला इथे नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. फक्त खेळाडू कक्षातून कोणी जाणार नाहीये, फक्त इथे 12वाच खेळाडू जाईल पाणी घेऊन. आता ही लास्ट वॉर्निंग असेल प्रत्येक टीमला की तुमचा खेळाडू कक्षामधून जाऊ शकत नाहीये. कमिटीचा इथे इशारा आलाय, फक्त Definitely. तुमचा 12वा खेळाडू इथून जाऊ शकतो पाणी घेऊन. नक्कीच प्रवीण गायकर. आणि तुम्हाला बॅट जर चेंज करायची असेल तर तुम्हाला पंचांची अनुमती घेणं गरजेचं असेल. पंच जेव्हा इशारा करतील तेव्हाच तुमचा खेळाडू मैदानात बॅट घेऊन जाईल, हे लक्षात घ्या. हा, आणि जर बॅट घेऊन गेले तर बॅट चेंज करावी लागेल, हे लक्षात घ्या. हे जाऊया मैदानामध्ये आपण. खूप महत्वाची भूमिका आहे, खूप महत्वपूर्ण सामना आहे. मी म्हटलं होतं की किमान 16.5च्या सरासरी 16 ते 17 तेव्हा प्रत्येक ओव्हरमध्ये येणं गरजेचं असतील. सध्याचं करंट रन रेट तुम्ही पाहिलं तर 15.33 जे रन रेट सुरू आहे. आणि धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतात टोटल 46 धावा. चेंडू आणि धावामधील अंतर आपण जरूर सांगूया. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 54 धावांची अद्याप आवश्यकता आहे. सध्या तुम्ही स्कोरिंग जर कॉम्बिनेशन केलं तर जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत होता विराट शेंडप्पाचे दापोली संघ, त्यांची सिच्युएशन ही सेम होती. अद्यापपर्यंत त्यांच्या ही धावा 46 होत्या, परंतु कोणता फलंदाज ते गमावला नव्हता. आणि सध्या बॅटिंग करणार स्मायरा स्पोर्ट टीमच्या देखील धावा तुम्हाला 46 पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांनी एक फलंदाज गमावला आहे. धावसंख्या फलक आणि आलेख अगदी समान पारडं तुम्हाला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं एक समान बिल्डिंग तुम्ही पाहता अनेक ठिकाणी एकाच प्लॉटमध्ये, त्याच पद्धतीनं तुम्हाला बिल्डिंग सध्या पाहायला मिळत आहेत. व्हेर इज 12th मॅन? क्षेत्ररक्षक करणार टीम विराट शेंडप्पाच्या दापोली संघाचा 12वा खेळाडू. दादा धावू नका इकडे तिकडे, तुमचं आसन तुम्ही ग्रहण करून घ्या. आणि बॅटिंग करणारा स्मायरा स्पोर्ट्स ओले टीमचा देखील इकडे बसा तुम्ही समोर. अगदी लपून बसलेत. चला थोडंसं वेळ मिळाली, पंच थोडंसं सल्ला मसलत करत असताना चला आपण पाहू शकाल इथे विशेष अनाउन्समेंट. खेळाडू कक्षामधून कोणता खेळाडू मैदानामध्ये उतरला तर डायरेक्टली 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. याच्या पुढे हे लक्षात घ्या, त्यामुळं कोणताही खेळाडू विदाऊट परमिशन मैदानामध्ये उतरणार नाही. जाऊया मैदानामध्ये. आपण विशेष अनाउन्समेंट करत असताना या स्पर्धेचे रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. मागील बॉलवर एक सिंगल येताना पाहायला मिळाले. सुशांत घरत वरच्या ओलेचा हा खेळाडू. फुलटॉस बॉल चकमा खाल्लाय. मिस्टाविंग स्ट्रोक आहे. प्रफुल बॉलला जज करत असताना वेल टेकन गुड वेल जेल टिपला गेलाय. आणखीन एक दे धक्का, दुसरा फलंदाज गमावतोय स्पायरा स्पोर्ट्स ओले टीम. खूप जबाबदाऱ्या वाढणार आहेत आणि त्या जबाबदारीला त्यांना पार पाडावा लागेल. या 2 बॉलमध्ये 1 रन आले, 1 विकेटी गमावले. चेंडू शिल्लक राहिलेत आता 16 आणि विजयासाठी गरज देखील आहे ते 53 धाव्यांची. 16 चेंडू 53 धावा. दिल्ली खूप दूर आहे असं म्हणतात आणि तो प्रवास तुम्हाला गाठायचा असेल तर तुम्हाला आता हाणामारी ही करावीच लागेल. कारण दोन्ही टीमसाठी मी जरूर म्हणेन, कारण संघर्ष दोन्ही टीमला इथून करायचा आहे. हिम्मत मत खोना, अभी बहुत आगे जाना है. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है उन्हें भी तो कर दिखाना है. जरी 100 धावांचं टार्गेट असलं तरी लक्ष्याचा पाठलाग करताना उंची प्रयत्नांची मोठी असायला हवी. लेग स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग, विकेट किपरच्या पाठीमागे चांगला बॅकअप देत असताना पंचाने वाईट बॉल घोषित केलाय आणि या बॉलवर मिळेल आपण पाहू शकाल 1
अँड एक धाव इथून पूर्ण देखील धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. अशा पद्धतीनं या बॉलवर रन आले. टोटल 2 धावसंख्या फलकावर धावा पोहोचल्यात 49. आणखीन एक खरा बॉल. थोडीशी लेंथ आणि लाईनमध्ये बदलाव. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय की हा व्हाईट बॉल. येणारे चेंडू शिल्लक असते तर आता मैदानामध्ये 16 आणि विजयासाठी आवश्यकता येते जवळपास 50 धाव्यांची. 16 चेंडू 50 धावा. कर दिखाओ कुछ ऐसा की दुनिया करना चाहे आपके जैसा. तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. गोलंदाज सुशांत गरजच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. आता अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल. सुनील नारायण सारखा खेळाडू ज्यांना ICCनं त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये त्यांना बदलाव करावा लागला. अनेक खेळाडू इंटरनॅशनल पासून ग्रामीण क्रिकेटचा सिलसिला ज्या अग्निपरीक्षेला सातत्यानं बऱ्याचशा गोलंदाजांना सामोरं जावं लागतं आणि त्याच अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागेल सुशांत गरजला. चेंडू आणि धावांमधील अंतर मी सांगतोय 16 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची आवश्यकता. कसा होईल ही मॅच, कारण अद्यापर्यंत अर्धा पल्ला क्रॉस केलाय. अर्धा पल्ला जवळपास बाकी आहे. 50 धावा बोर्डवर लागल्यात. 50 धावा अद्यापही करायचे आहेत. त्यामुळे फाईट कशी होईल हे षटक बरंच काही डिपेंड आहे. हे षटक आणि येणारं पुढचं षटक विजयामधील अंतर कोणाचं कमी करेल. मी असं म्हणणार नाही की जो चांगलं कार्य करेल तो जिंकेल, परंतु एवढंच नक्कीच म्हणेन हे 2 षटके आहेत ना या विजयामधील अंतरामध्ये जे डिस्टन्स ठरवण्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल. चांगला बॉल रिलीज केला. रिलीजबद्दल डिलिव्हरी चांगली. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक आहे पाठीमागे बॅकअप देत असताना आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल. एज लागली होती आणि तर नक्कीच जे 90 डिग्री रोटेशन हवं होतं ते आढळलं नाही आणि त्यामुळे पंचांनी गोलंदाजाला नो बॉल घोषित केलाय. पंचांचा डिसिजन इज अ फायनल डिसिजन. पंचांवर कोणत्याही प्रकारचा प्रेशर टाकू नका आणि जर तुम्ही असंच प्रेशर पंचांवर आणलं तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल असे आयोजक सांगतायत. तर प्लीज चला तिसरे पंच तुमचं काम पूर्ण केलंय. तुम्ही आता मैदानातून बाहेर येऊ शकता. पंच थांबायचं तुम्ही, कारण या षटकामध्ये ऑब्जेक्शन आलंय त्यामुळं पंच थांबतील मैदानात. चला नो प्लस या 2 धावा पूर्ण केल्या तर तशा 3 धावा या बॉलवर. कोणत्याही स्वरूपाची पॅनल्टी वगैरे नाही आहे लक्षात घ्या. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल कारण आंतरराष्ट्रीय नियमानुसार प्रत्येक नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिट. आणि 12व्या खेळाडूला किपिंग करता येणार नाही हे देखील लक्षात घ्या. नियम भरपूर असतात. प्रत्येक नियमाचं तुम्हाला फॉलो करणं. आदर्श क्रिकेटर्स जे नेहमी नियमात राहून, कारण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असं नेहमी म्हटलं जातं. कायदा मोडला तर नुकसान होतं हे तुम्ही सातत्यानं पाहिलं आणि त्यामुळे तुम्हाला कायद्याचं पालन करावं लागेल. लक्ष केंद्रित करूया मैदानामध्ये. या ज्या 3 धावा आल्या मागील बॉलवर त्याच्या मदतीनं संघ 53 वर. दरम्यान सन्माननीय मंगेश भोईर साहेब उर्फ विरू, एक मशहूर गोलंदाज, त्यांचं सहर्ष स्वागत. 15 चेंडू 47 धावांची गरज. हा फटका चांगला आहे. यस इज दिस. चेंडू जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. बॅटच्या रडारमधील हा षटकार. दात खाऊ मध्ये आग बरसत असताना ते सांगतायत की आयुष्यामध्ये तुमच्या पुढे 2च पर्याय असतात. एक म्हणजे आता मेहनत करा, नाहीतर नंतर पश्चाताप. परंतु पश्चातापापेक्षा आता मी मेहनत करेन. तर याच दरम्यान निश्चल जितेकर
साहेब दापोली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मैदानामध्ये संघर्ष पाहायला मिळतंय. कॅप्टन या मॅच मध्ये सर्वस्व पणाला लावताना तुम्हाला पाहायला मिळतंय. दमदार बॅटिंग आणि रुबाबदार बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतं. आणि प्रसादवर इथे हल्ला बोल केला गेलाय. 14 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता. मॅच बनली आहे, कारण ती बनवली आहे. आधीच सांगतायत हम रुकेंगे नाही. आणि जसा प्रश्न चिन्ह पडला होता पहिल्या पूर्वार्धामध्ये, आता तसाच प्रश्न पडलाय. कोण रोखणारे वादळ? बॅक टू बॅक दुसरा षटकार. करावे लागेल मैदानामध्ये. ढलना तो एक दिन है सभी को, चाहे इंसान हो या सूरज, मगर हौसला सूरज से सीखो. रोज ढल के भी हर दिन नई उम्मीद के साथ निकलता है. आणि तीच उम्मीद घेऊन मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत अजित मुंगाजी. 3 षटकार याच्या बॅटमधून आलेत. चेंडू आणि धावामधील अंतर मी जरूर सांगेन, 13 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे अद्याप 35 धावांचे. वॉट अ फाईट! काय संघर्ष आहे, काय सामना आहे, काय लढत आहे. ज्या पद्धतीनं संघर्ष केला जातोय, ज्या पद्धतीनं फाईट केला जातोय, टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळतं. ईट का जवाब पत्थर से तुम्हाला देता आलं पाहिजे, तरच तुम्ही आयुष्य सुखामध्ये जगाल. आणि तेच तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. प्रसाद गायकवाडवर हल्ला चढवलाय. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 षटकार आल्यानंतर गोलंदाजावर प्रेशर तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. 13 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 35 धावांची. हा बॉल निर्णायक आहे. या स्पर्धेचा नियम तुम्हाला सांगतो की या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचे आहेत. त्यामुळे 13 चेंडूमध्ये 35 धावा. सामना कुठे होता पहा. एका क्षणाला 100 धावा ज्या दृष्टीपासून खूप दूर होत्या, परंतु हळूहळू होईना एक एक पाऊल पुढे टाकत गेला. बॅटिंग करणार स्मायना स्पोर्ट्स ओले टीम, आणि आता ते धावा निदर्शनात येत आहेत. 13 चेंडू 35 धावा. पहिल्या पूर्वार्धामध्ये जसे झुकलेले खांदे होते फिल्डिंग डिपार्टमेंटचे, आता तशीच परिस्थिती मैदानात निर्माण झाली आहे. मॅच बनली आहे, संघर्ष झालाय, मॅच मध्ये आग लागली आहे, मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतं. 13 चेंडू 35 धावा. अजित मुंगाचे वॉट अ फाईट. दमदार बॅटिंग करत असताना कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट असंच मी म्हणेन. यावेळेस परफेक्ट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला. खराब फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा चुका झाल्यात, वेलीच तुम्हाला सुधारावे लागतील. या बॉलवर एक सिंगल गरजेचे होते, कारण मागील 2 बॉलमध्ये 2 षटकार आले होते. त्यानंतर तुम्हाला एक सिंगल देखील इथे येताना पाहायला मिळालेत. अशा रीतीने धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतील. टोटल 66 येणारे आता 2 षटकं, अर्थातच 12 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत जाऊया डीजे मॅडीकडे. बारा चेंडू आणि 34 धावांची गरज. जे सरासरी होती ते आता येऊन थांबले 17 कोणत्याही परिस्थितीमध्ये या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं महत्वाचं असेल, तर दुसऱ्या बाजूला हे षटक किती चांगलं फेकता येईल याचा गोलंदाजाला प्रयत्न करावा लागेल. लक्ष केंद्रित करूया मैदानामध्ये. एकूण धावा धावसंख्या फलकावर धावा लागले 66. 12 चेंडू 34 धावांची गरज. सलामीला आलेला खेळाडू अजित मुंगाजी अद्याप मैदानामध्ये तल ठोकून बसलाय. गोलंदाजी मार्कवर आशिष भगत. हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरच्या पाठीमागे लेग स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग गरजेचं आहे. हे करावं लागेल तुम्हाला. एक धाव संघर्षाची
एक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल हे सांगत असताना 1 रन मिळाले, 1 धाव महत्वाची या क्षणाला. धावा जाऊन पोहोचले 67, 11 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 33 धावांची. प्रत्येक बॉलवर 3 धावा आवश्यक आहेत. प्रत्येक बॉलवर प्रहार महत्वाचा आहे. 11 चेंडू 33 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? स्ट्रायकर एंडकडे बाशमान तुम्हाला पाहायला मिळेल तो विक्रम घरात कशा रीतीने कामगिरी करतील. वरच्या ओलेचा खेळाडू बऱ्याच वेळेला आपल्या टीम मधून नेतृत्व करत असताना चांगली कामगिरी त्याने केली आहे. थोडीसा रनवे मध्ये अडथळा, पंचाचा डेट बॉलचा इशारा येईल आणि ते गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. 11 बॉल 33 धावा. अद्यापपर्यंत या मॅचचं भविष्य बंद लिफाफ्यामध्ये आहे. त्यामुळे काय घडेल? फटका सजवण्याचा प्रयत्न केला. आडव्या बॅटनं मिड विकेट कडे चेंडू चालला. 1 रन कंप्लीट झाले. अजितला स्ट्रायकरिंग कडे आणणं महत्वाचं होतं आणि ते कार्य इथे नक्कीच पार पाडलंय. येणारे 10 चेंडू 32 धावांची गरज. 10 चेंडू 32. अजितनं खूप चांगली बॅटिंग अद्यापर्यंत केली आहे. 3 षटकार त्याच्या बॅटमधून तुम्ही पाहिलेत. 27 धावांची इनिंग त्यांनी दाखवली. हा फटका स्ट्रेट टू द गॅप शॉट सिलेक्शन. अगदी समोर ब्लॅक स्क्रीनवर चेंडू 1 बाउन्सवर अदलतोय आणि आणखी एक दमदार चौकार. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी ना सोचो, क्या पता कल वक्त खुद ही अपनी तकदीर बदल दे. आणि तशाच प्रकारे या मॅचचा संघर्ष सुरू आहे. एकटाच झुंज देतोय मैदानामध्ये. 1 मॅन आर्मीची भूमिका. सुरुवातीच्या कालखंडाला प्रशांत कांबलेने साथ दिली, परंतु ते बाद झाल्यानंतर जबाबदारी आली अजित मुंगाजीवर आणि ती स्वीकारली, ऍक्सेप्ट केली. फटका हा देखील चांगला आहे, परंतु बॉलला जज करत असताना फिल्डर त्यांच्या अवक्त्याच्या बाहेर. आणखी एक दमदार आणि रुबाबदार षटकार. धावा बोर्डवर लागलेत. मी अगोदरच म्हटलं होतं की क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सेफ नसते आणि तसंच काही आता भविष्य मॅच दिसावं लागलंय. 8 चेंडू आणि मैदानामध्ये गरज आहे 22 धावांची. हे 2 बॉल निर्णायक आहेत. अजित मुंगाची जी बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी झालंच पाहिजे, कारण काय फाईट केली या खेळाडूनं. आणखी एक चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन इनटू द गॅप. नो एनी चान्स. चेंडू सीमा पार. चौकार. होईल का? 17 चेंडू मध्ये 41 धावांचे नाबाद इनिंग अद्यापर्यंत अजित मुंगाजीची पाहायला मिळते. 7 चेंडू मध्ये अद्याप गरज आहे 18 धावेची. गोलंदाज सज्ज. हा फटका देखील त्या दिशेला. वॉट बॅटिंग. स्क्वेअर कट किती चांगल्या पद्धतीने केला. मागील 2 चेंडू मध्ये 2 चौकार आलेत. या ओव्हर मध्ये देखील 2-2 धुलाई होताना तुम्हाला पाहायला मिळाली. धावसंख्या होईल फलकावरील बदलाव आणि या 4 धावांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 86 धावा ऑन बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळतील. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. करणारा खेळाडू अजित मुंगाजी अद्याप मैदानामध्ये नाबाद खेळतोय का? प्रवीण गायकर एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक पाहायला मिळतील का, असं देखील प्रश्नचिन्ह पडलाय मैदानामध्ये. 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 14 धावांची. ज्या पद्धतीनं फाईट केलं, ज्या पद्धतीने लढा दिला मैदानामध्ये अजितनं, त्याच्यासाठी मी नक्कीच म्हणेन न पूछ की मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, न हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, यह मैंने किसी और से नहीं खुद से वादा किया है. आणि दुसरा एंड देखील विक्रमच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु जोपर्यंत बॉलला फील्ड केली जाईल, फेकी होईल, तोपर्यंत 2 धावा या बॉलवर कंप्लीट केल्या जातील.
मॅचचं संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतं. आता प्रेक्षकांच्या मनामध्ये हुरूर भरली आहे. प्रत्येक संघातील खेळाडू या मैदानातील प्रत्येक बॉलला निरखून पाहतोय. प्रत्येक फलंदाज आणि गोलंदाजाचा प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक फटका निरखून पाहिला जातोय. कारण येणारे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 12ची गरज. हा फटका जमिनीलगतचा टॅपिंग क्रिकेट डीप लॉंग ऑन मध्ये कार्पेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 रन कंप्लीट केली जाईल. ही सोच चांगली आहे, ही रणनीती चांगली आहे. अजितच्या बॅट मधून चांगले चांगले फटके आलेत. त्यांना स्ट्रायकर एंड कडे आणणं महत्वाचं हे सांगत असताना कारण उर्वरित चेंडू मैदानामध्ये शिल्लक राहिले 4 आणि विजयासाठी आता गरज आहे ते 11 धावेची. 4 चेंडू 11 धावा. आता 18 बॉल मध्ये 45 वर खेळतोय मैदानामध्ये अजित मुंगाजी. 4-11 गुडघ्याचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल बरेच काही सांगून गेलंय. हिम्मत कोणाच हारणार तयार नाहीये, कोणालाच हार इथून मंजूर नाहीये. दोन्ही बाजूला 100% कमेंट कसं देता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. 3 चेंडू 11 धावेची गरज. रतेश पाटीलचा बॉल बॅटच्या रडार मध्ये. चेंडू जाईल सीमा पर. आणखी एक षटकार आणि एकदा जोरदार टाळ्या. अजित आपली बॅट वर करायचे. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक. या अगोदर प्रफुल तर या मॅच मध्ये अजित मुंगाची वाट बॅटिंग. असं आहे जग तपतप कुस्तीने इतिहास रचा आहे. आणखी एक वाईट प्रेशर ऑन द बॉलर तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी गरज आहे त्या मैदानामध्ये 4 धावेंची. 2 चेंडू 4 धावा. काय मॅच झाली, काय सामना झाला. आणि हा चेंडू विजयाला सलामी देणारा MS धोनी स्टाईल सामना फिनिश. आणि 1 चेंडू राखून 100 धावांचं टार्गेट चेस केलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मॅच साठी आणि अजित मुंगाजी साठी. परंतु शत्रूवर वार असा करा की त्याला तो जन्मजन्मी आठवण राहिला पाहिजे. परंतु इथून पराभव नाही तो विजय मिळाला आणि वारी केला. आणि या स्पर्धेमधील आणखीन एक टीम ठरते. सुपर 8चा दावेदार स्मायरा स्पोर्ट्स ओले संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अजित मुंगाजी. थँक्यू. अभिनंदन स्मायरा स्पोर्ट्स ओले क्रिकेट संघ. संघनायक निवास माफ करा संघनायक अजित मुंगाजी आणि संघमालक निवास गायकवाड साहेब. आपलं अभिनंदन. सुपर 8 मध्ये संघ स्मायरा स्पोर्ट्स ओले हा क्वालिफाय झालाय. तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दॅट पुन्हा एकदा ठरतायत खऱ्या अर्थानं अजित मुंगाजी. अर्धशतकी एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक. मात्र 100 धावांचा पाठलाग करत असताना हा सामना जिंकला स्मायरा स्पोर्ट्स ओले टीमनं. तर अजित यावं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि प्रफुल मोकल आपल्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. छोटा लक्ष्या ग्रुप अर्थातच संतोष शेठ घरत यांच्या वतीनं प्रफुल आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं. आणि प्रफुल म्हटल्यानंतर छोटा लक्ष्या ग्रुप अर्थातच संतोष शेठ घरत यांचा ब्रँड अँबॅसेडर तो बनणार. आणि त्याला विचार केला तर क्रिकेटसाठी जे जे काही साहित्य लागेल ते मात्र छोटा लक्ष्या ग्रुप यांच्या वतीनं दिलं जाईल. तर आमिर तारेकर यांच्याकडून प्रथमेश तुझ्या छेलसाठी 600 रुपये आलेत ते आपण घेऊन जावं. आणि आमचे रोहित शेठ जितेकर यांच्या वतीनं देखील 500 रुपये आलेत ते देखील आपण घेऊन जायचंय. तर टॉस विनिंग कॅप्टन नेक्स्ट मॅच लुझर वर्सेस लुझर यांच्यामध्ये ही लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. आणि टॉस जिंकलाय अर्थातच सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. तर यावं प्रफुल